यू नो सई, देवांश मला ऑफिसमध्ये कधीच एकटं जेवू देत नाही. हां, त्याला एकूणच माणसं आवडतात. माझी खात्री आहे फक्त तुलाच नाही, सगळ्यांशीच तो मिळून मिसळून वागत असणार. ना देवा? नाही, आमच्या घरचं वातावरणच तसं आहे ना. राईट. जेव ना ग. आणि तुझ्या घरी कोण कोण असतं ग? मी आणि माझी माई. माई म्हणजे तुझ्या आई? नाही, माझी केअरटेकर. व्हॉट? शमिका मॅम, तुम्ही इतक्या मोठ्या झाल्या तरी तुम्हाला अजूनही केअरटेकरची गरज लागते. चली. नाही, इट्स ओके. माई माझी लहानपणापासून काळजी घेतात, लहानपणापासूनच मला सांभाळतात आणि आता त्यांच्या मागे पुढे कोणी नाही आहे म्हणून त्या माझ्याबरोबर राहतात. हो, ओके. मला वाटलं. आणि तुझे आई वडील कुठे असतात? माझी आई बँगलोरला आणि बाबा USA. म्हणजे ते दोघं एकत्र नाही राहत? नाही, माझ्या लहानपणीच त्यांचा डिवोर्स झाला. ओ, आय एम सॉरी. नाही, मला माहिती नव्हतं ना. इट्स ओके. आता बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला, सो मला त्याचा फारसा फरक पडत नाही. मॅडम, भाजी कशी झाली? मी खाऊन बघितले नाही अजून. वाव, खरंच खरंच छान झाली आहे. देवांशचा चॉईस चांगला आहे. काय ग शमिका, तू वयाने आमच्या देवांशी इतकीच आहेस ना? मग लग्न का नाही केलंस अजून? नाही म्हणजे लग्न केलं असतंस तर लग्नानंतर तुझं स्वतःचं कुटुंब असतं आणि तुझा एकटेपणाही कमी झाला असता ना, म्हणून म्हटलं. ॲक्च्युली पण मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोललेलं आवडत नाही.
सो इफ यू डोंट माइंड. नाही ग, मी आपलं सहजच विचारलं. तसं आहे ना, आमच्या घरात जिवंत उदाहरण आहे ना सई आणि देवांशचं. या दोघांचं लग्न झाल्यापासून आमचा देवांश इतका बदलून गेलाय ना, दोघांना एकमेकांशिवाय काही दिसत नाही दुसरं. गुड फॉर देम. पण काय करणार, सगळ्यांच्याच नशिबात असं प्रेम नसतं. बट काकू, डोंट वरी, मी अजून आशा सोडली नाहीये. मला माझं प्रेम मिळालं की मी लगेच लग्न करेन. आता कसं? वा, डिनरला मस्त तडका मिळालाय. हा ड्रामा वाढवायला पाहिजे अंजली. समिका मॅम, खूप प्रिटी दिसते हा तुम्ही या साडीत. आय मीन, आमची सई पण इतकी जॉर्जियस नाही दिसत या साडीत, पण तुम्ही म्हणजे एकदमच जॉर्जियस. सई खरंच मोठ्या मनाची आहे, म्हणून तिने एवढी सुंदर साडी माझ्याबरोबर शेअर केली. मला नसतं जमलं बाबा. माझ्या प्रेमाची गोष्ट मी कोणाच बरोबर शेअर करू शकत नाही. तेच ना, म्हणूनच मला सईची काळजी वाटते. तिला विचारीला कळत नाही ग, कोणाबरोबर किती आणि काय शेअर करावं. मॅडम, तुम्हाला आणखी भाजी देऊ? नाही, नको. माझं झालंय. इतक्या? अहो, तुम्ही काहीच खाल्लं नाही. ॲक्च्युली मी रात्री जरा लाईटच जेवते, आणि तसंही गप्पा इतक्या मारल्यात की माझं पोटच भरलं.